आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। नांदणी येथील जैन मठासाठी आवश्यक सोयी सुविधांसह तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मुख्यमंत्र्यांना सखल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या वतीने प्रजागर्क पदवी। स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणीला लवकरच तीर्थक्षेत्र दर्जा देऊन मठासाठी आवश्यक सोयी सुविधा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। ते मठातील आयोजित पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात बोलत होते। यावेळी बोलताना ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असताना मला आनंद होत आहे की जैन समाजातील ऐतिहासिक व सर्वात मोठ्या कार्यक्रमात उपस्थित राहता आले। काल नागपूर येथे जैन ट्रेड ऑर्गनायझेशन कार्यक्रमात जैन समाजातील वेगवेगळे स्वरूप पाहता आले। आज पुन्हा याच समाजाचे दुसरे स्वरूप पाहायला मिळाले। जैन समाजात व्यवसाय आणि व्यापारात देशासाठी योगदान देणारे लोक आहेत। ते काल नागपूर येथे भेटले आणि आज कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी लोक भेटले। यावेळी जैन समाजातील आचार्य विशुद्ध सागर महाराज, मठाधिपती 10 आचार्य महाराज, 7 मुनी महाराज, मंत्री वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आंबेडकर, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक, आमदार अशोक माने, आमदार शिवाजी पाटील, जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी मंत्री सुरेश खाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानिक आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी मनोगत व्यक्त केले। नांदणी येथे 743 गावांचे अधिपत्य असलेल्या स्वस्तिश्री जिनसेन मठ येथे 12 वर्षांनंतर महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन 1 ते 9 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे।